आज जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। उघड्यावरती उपोषण जे आहे ते मनोज जारंगे पाटील या ठिकाणी आपल्याला करत असल्याचं पाहायला मिळत आहे। जोपर्यंत सरकार पूर्ण मागण्या जे आहे ते पूर्ण करत नाही तोपर्यंत या ठिकाणी उचणार नसल्याचा निर्धार जो आहे तो मनोज जारंगे पाटील यांनी घेतला आहे। आणि त्यामुळे अंतरवली सराटीमध्ये जर बघितलं तर मराठा समाजाची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहे ते अंतरवली सराटीच्या दिशेने आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलक आहेत, काय सांगाल? तुम्ही देखील बसलेले आहेत, पाटील उन्हामध्ये उपोषणाला बसले। सरकारला आमची विनंती आहे की सरकारनं लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात। सरकारला आमचे 400-500 बळी गेलेले आहेत, अजून सरकारला किती बळी पाहिजे आमचे ते एकदाच सरकारनं सांगावं, तेवढे आम्ही बळी देतो। आणि सरकारनं आम्हाला लवकरात लवकर न्याय द्याय दिला तर आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठणार नाही। सरकारनं प्रशासनानं अधिकाऱ्याला सांगावं, ज्या व्हॅलिडिटी देत नाहीत ते व्हॅलिडिटी द्यावेत, कारण की जे प्रमाणपत्र दिले जातात तेच व्हॅलिडिटी अधिकारी देतात, परंतु जाणीवपूर्वक मराठा समाजाची हेळसांड केली जात आहे। अशा तऱ्हेने या ठिकाणी एवढंच सांगतो, जर सरकारनं आमच्या लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर आमच्या या ठिकाणी बलिदान सुद्धा गेलं तरी आम्ही पाठीमागं हटणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो। देखील आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोल। काय सांगाल, कुठून आलेला? अंतरवली सराटी। काय कधीपासून बसले उन्हात? तुम्ही देखील बसला? 8 वाजल्यापासून बसलो। देखील आपल्यासोबत काही जण आहेत की थेट उपोषणस्थळी जे आहे ते येऊन बसलेले आहे उन्हामध्ये जे आहे ते। काय सांगाल, कुठून आले आहात, काय भूमिका आहे? मी सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुक्यातून खंडाळी गावचा आहे। सरकारनं मनोजदादा जरांगे पाटलाला अनेक वेळा आश्वासन दिलं, पण ते आश्वासन पाळलं नाही। सरकारचं कर्तव्य होतं, त्या कर्तव्य केलं नाही, व्हॅलिडिटी दिली नाही, दाखला दिला नाहीत कुणबीचं। आणि सातारा ग्रॅज्युएट व जे मागण्या आहेत त्या मनोजदादा जरांगे पाटील त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। पण सरकारला या मनोजदादा जरांगे पाटील यांना उन्हामध्ये आमरण उपोषण करण्याची पाळी आणलेली आहे, पण सरकारला किंमत मोजवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। अजून देखील आपल्यासोबत या ठिकाणी बघितलं महिला देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। काय सांगाल, तुम्ही देखील उपोषणात सहभागी झाले, पाटील उन्हामध्ये उपोषण करा। आम्ही एकच विचार केला, पाटील उन्हात आणि आम्ही घरी का, तर आम्ही सकाळीच इथं आलेलो आहे आणि आम्ही जोपर्यंत पाटील इथून हलणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जीवाची लाई करून घेणारे आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलासोबत आम्ही आमचा जीव घरी सांगून आलो की आमचा जीव ही समाजाला दान आहे आणि हा इमानदारीने आम्ही सगळे बांधव आमच्या माता मावल्या सगळ्या इथून हलणार नाहीये जोपर्यंत सरकार ठाम भूमिका घेत नाही। आणि जोपर्यंत पाटलाच्या जीवाला काही जरा धोका झाला तर सरकार इशारा तुम्हाला इथून अंतरवालीतून या सगळ्यांना साक्षी ठेवून या सरकारचं करायचं काय? आता मोठी गर्दी जी आहे ती झाल्याची पाहायला मिळते। मराठ्याची गर्दी जी आहे ती अंतरवाली सराटीमध्ये झालेली आहे आणि या ठिकाणी जे आहे ते मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण झालेलं आहे। त्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे आणि मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नसल्याची भूमिका जारंगे पाटलांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी समाजाची देखील गर्दी वाढत आहे, मात्र थोड्याच वेळामध्ये विखे पाटील या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी आल्यानंतर मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतील। चर्चेमधून नेमकी काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं, विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।